रोहित पवार या ठिकाणी आलेले आहेत. दादा, काल तुम्ही एक व्हिडिओ टाकला होता, काय नेमका खुलासा आहे? पैशाचा समोर कसं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदादा मित्रमंडळाचे मोठ्या प्रमाणात होत आहे. तुम्ही जर बघितलं बोरला जी गाडी फोडण्यात आली त्याच्यामध्ये पैसा होता. मावळचे आमदार आणि नेते त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते त्या गाडीमध्ये पैसे घेऊन होते. ईडी आणि CBIने ज्या कारखान्यांवर कारवाई केल्या जे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चालतात त्याचे कर्मचारी सुद्धा फिरत होते. तसंच इंदापूरमध्ये बारामतीमध्ये तर मोठ्या प्रमाणात उपमाग, म्हणजे काही ठिकाणी 2500 रुपये पर वोट, 3000 रुपये पर वोट, 4000 रुपये, 5000 मध्ये जात बघून, धर्म बघून, गरीब आहे का श्रीमंत बघून अशा पद्धतीने पैसा तिथं वाटला गेला. PDCC बँक गरीबाला 5 वाजता बंद होते, पण पैसे वाटण्यासाठी रात्री 1-1, 2-2 पर्यंत चालू राहते. म्हणजे PDCC बँकेचा वापर केला, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा वापर केला, पोलिसांचा वापर केला. तर Z सिक्युरिटी आणि Y सिक्युरिटी म्हणजे गाडीत पैसा, पोलिसांच्या गाडीत पैसा नेण्यासाठी वापरायचा होता का काय असं कुठेतरी म्हणावं लागेल. पण अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले. आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, म्हणजे जनशक्ती साहेबांच्या आईंच्या बाजूने आणि धनशक्ती म्हणजे अजितदादांच्या बाजूने. बघू विजय कोणाचा होता, पण आम्हाला विश्वास आहे जनशक्तीचा होता. दादा, शेवटचा प्रश्न, तिथे पोलीस असे तुम्हाला वाटते ज्या पद्धतीने पैसे वाटले गेले किंवा बँक रात्रीची ओपन करावी लागली, का वेळ आली? ते सगळे दृश्य जेव्हा लोकांना माहित आहे की 2014 पर्यंत सत्ता ही पवार साहेबांमुळे आली आणि सत्ता आल्यामुळे अजितदादांना मंत्रिपद मिळालं आणि मग त्यांनी विकास केला. 2019ला तर अजितदादांचा तसा काही पराक्रम नसताना सुद्धा त्याच्यामध्ये सत्ता साहेबांनी आणली, पद दादांना मिळालं आणि निधी दादांनी आणला. त्यामुळे तुम्ही काय केलं स्वतःच्या हिमतीवर हे जर दादांना तुझं सांगता येत नसेल तर लोक कशी पटणार? साहेबांना सोडलं, विचाराला सोडलं. त्यामुळे लोक कुठेतरी एक तर विकास साहेबांनी केला हे लोकांना माहिती आहे आणि काही प्रमाणात लोक भावनिक सुद्धा आहेत. दादा, या प्रकरणाची काही चौकशी होणार आहे का? तुम्ही काही माहिती घेतलीत का? कारण की त्या व्हिडिओमध्ये 2 पोलीस देखील त्या ठिकाणी दिसत आहेत. पोलिसांचं लक्ष या संपूर्ण घटनेवर आहे का? ते कारवाई करतायत? काही ठिकाणी तर इंदापूरला लोक आणि बारामती सुद्धा लोक पोलिसांना सांगत होते तिथं पैसे वाटतात, पोलीस फक्त आमचं देतो. दुर्दैव असं आहे. आणि त्यामुळे काही लोकांनी, आता ते खरं होतं बघावं लागेल, पण पोलिसांच्या गाड्या नाही तर पोलिसांच्या यंत्रणा सुद्धा पैसे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हे वापरलं गेलं आहे. त्यामुळे शहरी भागामध्ये पण म्हणजे जसं की खडकवासला असेल नाहीतर हवेली असेल तिथं सुद्धा पैसा वाटला गेला. आणि बारामतीमध्ये तुम्ही आता लोकांना विचारा, तुम्ही तिथे बारामतीमध्ये सहसा कधी पैसा वाटला जात नव्हता, तोही पैसा तिथं वाटला जात होता असं कुठेतरी आपल्या सगळ्यांना दिसतं. दादा, गिरीश महाजन खरं तर पवारसाहेबांची तब्येत 2-3 दिवस झाले खरं अपडेट दिली होती. गिरीश महाजनांनी टीका अशी केली की निवडणूक आली की पावसात भिजायचं, रडायचं, तब्येत खराब करून घ्यायची, पण आता जनता तुम्हाला बळी नव्हती. आता गिरीश महाजनांनी जे सांगितले ते झाले. आणि गिरीश महाजनांना समजा जर अहंकार असेल, त्यांना एक वेगळ्या लेवलवर ते असतील, तर त्यांना माणुसकीचं आणि साहेबांनी केलेल्या कार्याचं काहीच पडलं नसेल तर मग कदाचित ते तसं बोलत असेल. आणि त्यांचा जो रोग आहे, जो व्हायरस आहे, तो अजितदादांना लागला अहंकाराचा, मीपणाचा, तोच इतर नेत्यांना आहे. त्यामुळे गिरीश महाजनांनी जे काही सांगितलेलं आहे ते लोकच खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या माध्यमातून या लोकसभेला भाजपला नाकारून तिथं मतदान करतील असं वाटतं. आणि पैशाचा अहंकार आणि सत्तेचा अहंकार हा भाजपचा आणि गिरीश महाजनपासून सर्व नेत्यांचा मोडून काढतील. रोहितजी, अजित पवारांच्या प्रत्येक भाषणांमध्ये एक अशी टीका केली जाते, मी ज्या वेळेला राजकारणात प्रवेश केला होता त्यावेळेला यांचा जन्म झाला होता. 7 तारखेनंतर मी सगळ्यांकडे बघतो. कसं बघता या आपल्या? अजितदादांना एवढंच सांगा की जेव्हा तुम्ही राजकारणात याचा विचार करत होता तेव्हा काही प्रमाणात माझे आजोबा आप्पासाहेब पवार यांना सुद्धा लोकसभेला उभा राहण्याची इच्छा होती. मग त्याच्यात माझ्या आजोबांमध्ये आणि पवारसाहेबांमध्ये चर्चा झाली. साहेबांचं म्हणजे पवारसाहेबांचं मत आलं, एक युवा आणि अजित पवारांना आपण कुठे संधी देऊया. माझ्या आजोबांनी तिथं मोठं मन दाखवलं, माघार घेतली. अजितदादांचा प्रचार हा माझ्या आजोबांनी सुद्धा केलेला आहे. त्यामुळे ते काय बोलतात, माझा जन्म झाला होता का नव्हता मला एवढंच सांगायचं. माझ्या 6 वर्षाच्या मुलाला, 10 वर्षाच्या मुलीला आणि मी बच्चा असलो तरी मला ज्या गोष्टी कळतात त्या 65 वर्षाला अजितदादांना कळत नाहीत का? ते वडीलधारे काय असतात, संबंध काय असतात, नाती काय असतात. स्वार्थासाठी, स्वतःचं साम्राज्य टिकवण्यासाठी तुम्ही वडीलधाऱ्या साहेबांना सोडून जाता. ते सामान्य पब्लिक काय,
त्यामुळे स्वार्थापोटी सामान्य पब्लिकचं काही पडलं नाही आणि हे लोकांना माहिती आहे. म्हणून तो लोक अजितदादांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधात आहे आणि अजितदादांचा पक्ष हा कुठेतरी शून्य खासदार त्यांचे निवडून येतो. त्यामुळे वस्तारा असू द्या नाही तर काही असू द्या त्यांनी तयार ठेवावं 4 तारखेला. गावातल्या मतदानासाठी दाखल झालेले आहेत. एकतर आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांवर सामान्य नागरिकांवर आणि लोकांनी गणेशांचा वापर त्याला साईडला बाजूला सारून विकास जो पवार साहेबांनी केलेला विचार जो पवार साहेब पुढे घेऊन चाललेला आहे त्याच्याकडे पुढे बघतील आणि लोकशाही टिकवण्यासाठी आणि जे काही गुंडागर्दी अधिकारा वापरतो त्याला बाजूला सारून लोकशाहीच्या माध्यमातून सुप्रियाकडे 3 ते 3.5 लाख निवडून बाबा काय म्हणजे माझी पत्नी आहे माझे वडील आहेत माझी आई आता लगेच मतदान करणार आम्ही सगळे मतदान करणार आहोत आणि आमचं कुटुंब फक्त पवार होतं सगळीकडेच मोठ्या प्रमाणात येतो. उलट खडकवासल्या त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोक आपल्या लाईनीमध्ये लागलेले आहेत. सकाळ 5 वाजल्यापासून एक लोकशाहीचा उत्सव इथे साजरा केला जाईल आणि जिथे गाडून लोकशाही नाही पहिल्यांदाच काही प्रमाणात दिसतंय आणि यंदाचं इतकं दिसतंय मला असं वाटतं की अधिकाऱ्यांचा हा निर्णय घेतला असता आणि अशा पद्धतीने तात्यात जर याच्या आधी लावली असती तर 140 आमदाराच्या पुढे एवढी ताकद एकाच इलेक्शनला ते सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतःच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी अजित त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की आमदार निवडून आणण्यासाठी आणले असते ठीक आहे परिवारातले नसते तरी लोकप्रतिनिधी असले असते सत्ता एखादी असते दादा आज स्वतःचा विचार करत आहे प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई दादाची साहेबांकडे विचारच केलं पाहिजे. त्यामुळे दादांनी किती पैसा वापरला 2,500पासून 5,000पर्यंत पर वोट दिली गेली तरी लोक ते नाकारून तिथं लोकशाही सुप्रियाताई बरोबर आणि पवार साहेब राजकारण ट्रायपॉड कोणा ट्रॅकवर बघ आमोल मागे महाज आहे पहिलं हो ते मागे ते बाजू सर जरा
मला स्क्रीन तर बघू द्या. इथे उभं नको राहू, याला म्हणा इकडे लागून ते हा बोल ना भाऊ. दादा मागे हो सर पोलीस या ना मागे. अरे मग त्यांचा चेहरा दिसणार नाही रे. मी कसं देऊ मला घे भाऊ. अरे हलू नको लागतो. मला पण येत नाही. हात तुम्ही या. अरे हात दादा दादा परत आहे. माझा श्वास झाला तुषार. कसं मला तुमचे ते कॉलेज ते सगळे पोलिंग बूथ निष्ठावंत यंग कार्यकर्ते आहेत. ते सगळे मोठे दादा बाहेर आणि बाहेर दादा बाहेर मोठे झालेले लोक आहेत. ते सगळे अजितदादांबरोबर आहेत. आमचा आणि पवार साहेबांचा खेळ महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे. अशाच नवीन बातम्यासाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.